डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन वरळी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सतीश चव्हाण यांच्या वतीने सन्मान। मान द्या अशा प्रकारे सरकार या ठिकाणी विनंती करतो। आणि या कार्यक्रमाची सांगता करण्याच्या अगोदर आपण थोडीशी गाथा बोलूया। सगळे हात वर भगवान बुद्धांचा या सगळ्यांना मी आज महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। जागतिक स्तरावरती आज महिला दिन फार मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो। म्हणजे अनेक वर्ष हिंदुस्थानामध्ये पण या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातो। त्याच्यामध्ये ज्या महिलेकडे एक माता म्हणून आम्ही बघतो, ती माता आयुष्यभर आपला संसार उभारण्यासाठी, संसार सावरण्यासाठी, मुलाबाळांचं चांगल्या तऱ्हेने पालन पोषण करून त्यांना उभं करण्यासाठी अशी झटणारी माझी माता, महिला माता किंवा आपल्या अभिमान आहे। मी आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या शुभ प्रसंगी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। आमच्या सगळ्या महिला माता भगिनींच्या जीवनात सदैव सुख आणि आनंद लाभो अशी आंबेडकर भवनकडून हा पुरस्कार वर्षानुवर्ष दिला जातो। या पुरस्काराचा हेतू की महिलांना प्रोत्साहन। आज महिला पुरुषांच्या बरोबर काम करतात, हे बाबासाहेबांमुळेच, आणि या बाबासाहेबांमुळेच हा महिला दिन मोठ्या प्रमाणात केला जातो। आज या महिलांची जी दखल घेतली जाते, जसं स्त्रियांसाठी झटणाऱ्या आमच्या सावित्रीबाई फुले आहेत, जिजाऊ आहेत, अशा थोर माता होऊन गेलेल्या आहेत। हेच उद्दिष्ट धरून संस्था स्त्रियांच्यासाठी हा पुरस्कार देण्याचं काम संस्था करत आहे। वर्ष आणि तिसऱ्या केंद्रातल्या महिलांना निवड केली।
गेली 10-15 वर्ष ही संस्था महिला जागतिक दिन कार्यक्रम करत आहे. प्रत्येक क्षेत्रातील महिला, मग शिक्षिका असेल, डॉक्टर आहेत, राजकीय पक्षातल्या आहेत, ज्या महिला तारेवल्या कसरती करून समाजामध्ये काम करत आहेत, समाजामध्ये धडपडून जे काम करत आहे, या स्त्रियांची संस्था दखल घेत आहे. म्हणूनच संस्था या महिलांच्या जागतिक दिना दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सत्कार केले जातात. माझे नाव विशाखा शागे डावरे आहे. मी विधी क्षेत्रात एक वकील म्हणून कार्यरत आहे. आपल्या कार्यासाठी आणि आपला उपयोग जास्तीत जास्त महिलांना म्हणून आपला प्रयत्न काय असेल? माझा हाच प्रयत्न असेल की कायदे आहेत पण माणसांना किंवा महिलांना त्याची जागृती नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात जागृती केली पाहिजे. महिलांना त्यांच्या हक्काविरुद्ध जागरूकता निर्माण केली पाहिजे. मेरा नाम पूजा ओबरॉय है और मैं आज 30 साल से NGO चला रही हूँ, जिसमें कि मैंने कम से कम 1.5 लाख लोगों का आँखों का मोतियाबिंदु का ऑपरेशन फ्री में किया है और चश्मे दिए. और अभी हर महीने मेरा जो कैंप है वर्ली नाका में, 30 साल हो गए, 30 साल से वर्ली नाका में मेरा आई कैंप चालू है. अभी भी चालू है. वो दर महीने पहला रविवार जो वहाँ पे कैंप लगता है, चश्मा भी देते हैं और KB हाजी बच्चों वाली हॉस्पिटल में ऑपरेशन भी कराते हैं. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रज्ञा राजेश कापसे. मी पोद्दार आयुर्वेद रुग्णालय इकडे सर्जरी या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, डॉक्टर आहे. आणि आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ट्रस्ट यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हा जो यथोचित सत्कार आमचा केला, ह्या सत्काराबद्दल मी खूप खूप ऋणी आहे त्यांची. आज या पोद्दार रुग्णालयामध्ये आम्ही जवळजवळ 17 वर्षापासून मी तिथे कार्यरत आहे. गरीब रुग्णांची आम्ही सेवा करतो आणि सर्व रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया देऊन कमीत कमी दरामध्ये, वाजवी दरामध्ये औषधं देतो. मूळव्याधाची शस्त्रक्रिया, भगंदरची शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये केल्या जातात आणि सर्व रुग्णांची खूप व्यवस्थित काळजी घेतली जाते. काउन्सिलिंग केलं जातं, त्यांना औषधोपचार आणि जेवण हे सुद्धा तिथेच दिलं जातं. आणि ह्याबाबत आपली जी काही ही संस्था आहे, आमची पोद्दार महाविद्यालय आणि पोद्दार रुग्णालय ही अहोरात्र झटत असते. 24 तास आमच्याकडे इमर्जन्सी सेवा आहे, कॅज्युअल्टी आहे आणि त्या माध्यमातूनच या गरीब रुग्णांची सेवा करण्याचं व्रत आम्ही सगळ्यांनी अंगीकारलं आहे. नमस्कार, माझे नाव महिला अग्निशामक दर्शना योगेश भरसट. गेली 7 वर्ष मी मुंबई अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे. सध्या मी वरळी अग्निशमन केंद्र येथे कार्यरत आहे. आणि जागतिक महिला दिनानिमित्त आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. बरं, मी कार्य करत असताना म्हणजे काय गोष्टीला तुम्हाला जपवलं आणि काय म्हणजे ध्येय वाटतं आपल्याला याबद्दल?